नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा मान्सून अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 19 आणि 20 जून रोजी राज्यामधली मान्सूनची परिस्थिती कशी आहे ती आपण पाहतोय. राज्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा ही कायम आहे. ही जी हिरवी रेषा आपल्याला दिसते त्या ठिकाणी मान्सून स्थिरावलेला आहे आणि पाऊस पूर्ववत होण्यासाठी आणखी किमान 48 तासांची वाट बघावी लागणार आहे. आपण जर ढगांची परिस्थिती बघितली तर वेधशाळेच्या अंदाजानुसार खरं तर ही चित्र दिसतात त्यानुसार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि हे वातावरण अनुकूल नसल्यामुळे मान्सूनचा पट्टा पुढे सरकत नाहीये, कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत नाहीये, त्यामुळे पाऊस यायला अडचणी येतात. तरी येत्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जे तुरळक ढग दिसतात त्या ठिकाणी पावसाच्या सरी या ठिकाणी तुरळक सरी येऊ शकतात. दक्षिण कोकण आणि गोव्यात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आपण आता विभागवार पाऊस कसा राहिलेला आहे त्याचा अंदाज घेऊया. सर्वप्रथम कोकण विभाग सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडतो. कोकण विभागामध्ये 330.7 मिलीमीटर इतकी सरासरी राहिलेली आहे. या ठिकाणी 355.5 मिलीमीटर पाऊस पडलाय, सरासरीपेक्षा 60% जास्त. मराठवाडा कमी पावसाचा भाग, या ठिकाणी 69.5 मिलीमीटर पाऊस असतो. या ठिकाणी 153.9 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे, सरासरीपेक्षा 94% जास्त हा पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 76.3 ही सरासरी आहे, तर 108.8 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झाला आहे, सरासरीपेक्षा 43% जास्त झालेला आहे. तर विदर्भामध्ये 71.6 मिलीमीटर ही सरासरी असते, मात्र 83.7 मिलीमीटर या ठिकाणी पाऊस झालेला आहे, सरासरीपेक्षा 17% पाऊस या ठिकाणी झालेला आहे. ही आहे एबीपी माझाची मान्सून अपडेट.